नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये चौफेर पेरण्या व लागवडीचे कामे जोराने सुरू आहेत। राज्यामधील भरपूर साऱ्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे व इतर जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा मान्सून पाऊस आतापर्यंत झाला आहे। याबरोबरच आज एक धक्कादायक हवामान अंदाज समोर आला असून या नवीन अंदाजानुसार राज्यामधील मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे। ज्यामध्ये अशा काही जिल्ह्यांचा समावेश आहे ज्या जिल्ह्यांना हवामान विभागाने याआधी देखील रेड अलर्ट जाहीर केला होता। तर मग ते कोणते जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यामध्ये केव्हा जोरदार पाऊस होऊ शकतो व काय आहे आजचा नवीन हवामान अंदाज, चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन झाले। मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यामधील विविध भागामध्ये जोरदार पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे। मोसमी पावसामुळे महाराष्ट्रामधील हवामान खूपच आल्हाददायक बनलेले आहे। मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाला देखील आता जोरदार सुरुवात झाली आहे। तसेच काही भागामध्ये पेरणीयोग्य देखील पाऊस झाला आहे। जेथे पेरणीयोग्य पाऊस झाला आहे तेथे प्रत्यक्षामध्ये पेरणीला देखील सुरुवात झाली असून काही भागामध्ये पेरणीचे काम देखील पूर्ण झाले आहे। अशामध्ये आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब डक्सर यांनी एक नवीन हवामान अंदाज देखील आज जाहीर केलेला आहे। खरे तर राज्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून आता पावसाचा काहीसा खंड पडू शकतो अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। काही हवामान अंदाज वर्तवणाऱ्या तज्ञ व्यक्तींनी असा प्रकारचा अंदाज जाहीर केला आहे। मात्र डक्सर यांनी महाराष्ट्रामध्ये पावसाचा खंड पडणार नसल्याचे या ठिकाणी जाहीर केले आहे। त्यांनी आज आणि उद्या राज्यामध्ये भाग बदलत पाऊस होणार असल्याचे जाहीर केले आहे। म्हणजे आज एखाद्या तालुक्यामध्ये पाऊस झाला तर उद्या दुसऱ्या तालुक्यामध्ये पाऊस पडेल, अशा तऱ्हेने राज्यामध्ये पावसाचे सत्र सुरू राहणार आहे। दरम्यान 15 जून ते 17 जून या कालावधीमध्ये राज्यामधील काही भागामध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत नाहीये। तसेच विदर्भामध्ये तब्बल 22 जून पर्यंत पाऊस हा सुरूच राहणार आहे। आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। या कालावधीमध्ये ओढे नाले भरून निघतील असा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। तसेच विदर्भामध्ये येत्या 5 ते 6 दिवसापर्यंत पेरणी योग्य पाऊस पडू शकतो असा देखील नवीन अंदाज डक्सर यांनी वर्तवला आहे। याबरोबरच पंजाब डक्सर यांनी म्हटल्याप्रमाणे आज आणि उद्या राज्यामधील मध्य महाराष्ट्र विभागातील अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि खान्देश विभागातील धुळे, जळगाव, तर मराठवाडा विभागातील परभणी, जालना, नांदेड, लातूर, बीड, हिंगोली या भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। तसेच विदर्भामध्ये 22 जून पर्यंत पाऊस पडणार असा देखील अंदाज हवामान तज्ञ पंजाब डक्सर यांनी जाहीर केला आहे। तर मग अशा प्रकारची मान्सून पावसाबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।